पावसाळा म्हणलं की बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस याची ग्रोथ खूप जास्त प्रमाणात वातावरणामध्ये होत असते. त्यामुळे आपल्या बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर बाळाला शाळेत जाताना आवडीचे पाणी द्या किंवा उकळून थंड केलेले पाणी त्याच्यासोबत देणं गरजेचं आहे. अस्वच्छ पाण्यामुळे काय होते, टायफॉईड, त्यानंतर जुलाब, उलटी, पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे बाळाचं हात स्वच्छ साबणाने किंवा सॅनिटायझरने किंवा हँडवॉशने 20 सेकंदापर्यंत धुणं खूप गरजेचं आहे. अस्वच्छ हातामुळे काय होऊ शकतं, तर बाळाला ज्या ज्या ठिकाणी हात लावतो त्या ठिकाणचे बॅक्टेरिया तोंडाद्वारे पोटामध्ये जाऊन ते आजार त्याला होण्याची शक्यता असते. आपल्या घराच्या आजूबाजूला जर पाणी साचलेलं असेल तर ते पाणी ड्रेन करणं खूप गरजेचं आहे. तसेच पुन्हा पाणी साचू नये ती काळजी घेणं गरजेचं आहे. अशा पाण्यावर डेंग्यू तसेच मलेरियाचे मच्छर वाढतात. त्याचप्रमाणे आजूबाजूचं वातावरणही स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. ओल्या कपड्यामुळे आपल्या बाळाला सुरमा तसेच गजकर्ण होण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे आपल्या बाळाला वाळलेले कपडे घालणं खूप गरजेचं आहे. तसेच ओले झाल्यानंतर त्वरित ते कपडे बदलणे गरजेचं आहे. तसेच ज्या बाळांना दमा आहे त्या बाळांना थंड, गोड, आंबट गोष्टी टाळावे. तसेच ज्या बाळांना इनहेलर चालू आहे त्यांनी योग्य वेळेत डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते इनहेलर घेणं खूप गरजेचं आहे. कारण काय असतं, या वातावरणामुळे दमा ट्रिगर होण्याची शक्यता असते आणि तुमच्या बाळाचा जीव सुद्धा धोक्यात जाऊ शकतो.